कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरगुती गॅस वितरणासाठी लागू केलेल्या 100% OTP वन टाइम पासवर्ड प्रणालीमुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस सिलेंडर घेण्यासाठी OTP अनिवार्य केल्यानं अनेकांना सिलेंडर मिळण्यात अडथळे येत असून त्यामुळे संताप व्यक्त होतोय। तर भारत गॅस कंपनीचा गॅस तुरंबे परिसरात ग्राहकांना मिळतच नसल्याच्या तक्रारी आहेत। शासनाच्या नवीन नियमानुसार गॅस सिलेंडर वितरण करताना ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो। तो OTP वितरकाला सांगितल्यानंतरच सिलेंडर दिला जातो। दरम्यान शुक्रवारपासून घरगुती गॅस वितरणात अनेक बदल केलेत, त्यामुळे गॅस ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। ग्रामीण भागात नेटवर्क समस्यांमुळे अनेक ग्राहकांना OTP वेळेत मिळत नाही। विशेषतः BSNLच्या मोबाईल क्रमांकावर OTP येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत। याशिवाय ज्या ग्राहकांचा मोबाईल क्रमांक बदललाय किंवा हरवला आहे त्यांना नवीन क्रमांक नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय। पूर्वी गॅस एजन्सी मार्फत मोबाईल क्रमांक सहज बदलता येत होता, मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे ग्राहकावर टाकण्यात आली असून त्यासाठी विविध कागदपत्र आणि प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक ठरते। त्यामुळे ग्राहकांची अनावश्यक धावपळ वाढली आहे। ग्रामीण भागातील वयोवृद्ध, अशिक्षित तसंच तांत्रिक बाबींमध्ये प्रवीण नसलेल्या नागरिकांना या प्रक्रियेचा सर्वाधिक फटका बसतोय। अनेक वेळा OTP आला नसल्यामुळे ग्राहकांना सिलेंडर विनाच परत जावं लागत असल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी गॅसपेक्षा पारंपरिक चूलच बरी अशी भावना देखील व्यक्त होतीये। तर विशेष म्हणजे गेली महिनाभर भारत गॅस कंपनीचा गॅस पुरवठा तुरंबे परिसरात होत नाहीये, त्यामुळे ग्राहक संतप्त झालेत। दरम्यान प्रशासनानं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन OTP प्रणालीत सवलत द्यावी किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होतीये।